प्लस क म्हणजे हा क खाली आला बरोबर काय होते रे, हा क याच्यामध्ये गेला हे काय होते विप, हे का तयार होते, काय होते का. झालं का. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी धीरज कुमार. विद्यार्थी मित्रांनो, आपलं युट्यूब चॅनल आहे द विनर अकॅडमी अमरावती. या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व जितकेही पोलीस भरतीचे आपले इथे क्लास होतात त्या क्लासचे सर्व व्हिडिओ आता आपल्या विनर अकॅडमी चॅनल यूट्यूबवर येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणामधील संधी हा टॉपिक मधील बघा पहिला टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये संधीचे 3 प्रकार आहेत. पहिले कोणती आहे बेटा, स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग. बघा त्याच्यामधला व्यंजन संधीमध्ये जर आपण बघत असतो तर व्यंजन संधी बघण्याकरिता सर्वात महत्वाचं आपल्याला काय पाहिजे ते लक्षात ठेवा. जर आपण जर म्हटलं तर एक शॉर्टकट मध्ये क च ट त प म्हणा, हा जे 25 आहेत याला आपण स्पर्श व्यंजन म्हणतो. काय म्हणतो बेटा, स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन यालाच आपलं दुसरं नाव आहे वर्गीय व्यंजन. काय नाव आहे, वर्गीय. अरे बाबा मला सांगा स्पर्श व्यंजन एकूण किती आहेत, 25. मग स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती आहेत, 3. पहिला कोणता आहे कठोर, दुसरा मृदू आणि तिसरा अनुनासिक. बघा कठोर जर बघितले तर आपण एकूण 10 आहेत. किती आहेत, 10. मृदू जर बघितले तर एकूण किती आहेत, 10 आहे. आपलं कठोर जर बघितलं तर 10 आहे, मृदू 10 आहे. परंतु कठोर एकूण म्हटलं तर किती आहे, 13 आहे. मृदू एकूण म्हटलं तर 37 पर्यंत जातात. आणि इकडे बघा, इकडे जर आपण अनुनासिक म्हटलं तर किती आहेत, 5. एकूण म्हटलं मृदूता. आलं का लक्षात द्या. मृदू व्यंजन वगैरे, मृदू वर्ण बघितलं तर आपण मृदू व्यंजन म्हटलं आणि मृदू वर्ण म्हटलं 21 आणि 37 याच्यामधला फरक आपल्याला समजून घेणार आहे. बघा सगळ्यात ते आपण सांगितलं जेव्हा आपला वर्णमाला हा टॉपिक झाला तेव्हा तुम्हाला प्रत्येक त्याच्यामधलं लिहून दिलेलं आहे. बघा लक्ष द्या. आता हा तक्ता तुम्हाला पाठ पाहिजे. हा तक्ता पाठ असताना तुम्हाला क च ट त प म्हटलं, आपण काय म्हटलं, खूप महत्वाचं आहे जेव्हा व्यंजन संधी आपण बघत असतो. मग व्यंजन संधी बघत असताना त्याचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रथम व्यंजन संधी. त्याचा पहिला नियम कोणता, प्रथम व्यंजन संधी. कोणता आहे, अरे दुसरा आहे तृतीय व्यंजन संधी. दुसरा कोणता आहे, आणि तिसरा आहे अनुनासिक संधी. तिसरा कोणता आहे, बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. व्यंजनात संस्कृत मध्ये हल म्हणतो, ल हा तुटलेला पाहिजे सगळ्यात पहिलं लक्षात. प्रत्येक बसलेला जो विद्यार्थी आहे इथे कान्याकोपऱ्यामध्ये जो शेवटपर्यंत बसलेला या सगळ्यांना आपला जो काही हा चॅप्टर आहे हा व्यंजन संधी मधला जो काही याच्यामध्ये संधीवर प्रश्न येईल पोलीस भरतीला आलेले भरपूर सारे पोलीस भरतीला प्रश्न आहेत. एक सुद्धा तुमचा मार्क चुकणार नाही. प्रॉपरली याच्यामध्ये लक्ष द्या. लक्ष देऊन इकडे बघा. प्रथम व्यंजन संधी म्हटलं, काय म्हटलं मी, हे बघत असताना सर्वात पहिले प्रथम व्यंजी बघत असताना क च ट त प, क ख ग घ ट, क च न च छ झ झ त्र, क च ट ट ड ढ न, क च ट त त त द न, क च ट त प प प ब ब म. सर्वच्या सर्व आपल्याला एका बोटावर पाठ करून ठेवण्याचे लक्षात महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये प्रथम व्यंजन संधी बघत असताना सगळ्यात महत्वाचं बघा, पहिल्या स्तंभातील या कठोर व्यंजनापैकी असते. या पहिल्या कठोर काय म्हटलं मी, पहिल्या स्तंभातील कठोर व्यंजनापैकी असते. कठोर व्यंजनापैकी असते बघा, तेव्हा ती प्रथम व्यंजनीय संधी असते. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं इकडे लक्षात द्या, विपद अधिक काल. काय म्हटलं रे मी, हे जे कठोर व्यंजन आहे याच्या समोरचं काय पाहिजे आपल्याला, कठोर व्यंजन. याच्या समोरचं जे आहे काय असते, याच गटातील असते. क च ट त प. कशातलं असते, क च ट त प. मग आता विपद अधिक काल म्हटलं मी, काय म्हटलं, बघा विपद अधिक काल म्हटलं. आता विपद म्हटलं त्याच्या खाली काय होते, त चा काय होते, द. बघा द कुठे रे, दिसला का द. आपण कोणती संधी बोलू राहिलो, प्रथम व्यंजन संधी. मग द चा काय होते, त. द चा काय होते, त. द चा त झाला, द चा काय झाला, परंतु याच्या समोरच आपल्याला कोणता पाहिजे रे, कठोर. कोणता पाहिजे, म्हणजे क च ट त प. मग याच्याबद्दल हा क आहे का रे, पहिल्या स्तंभात आहे का, म्हणजे समोरचा काय आहे, कच आहे. म्हणजे प्लस क. बरोबर आहे का रे, प्लस क. म्हणजे हा क खाली आला बरोबर, काय होते रे, हा क याच्यामध्ये गेला, हे काय होते, विप, हे का तयार होते, काय होते, का. झालं का. म्हणजेच काय झालं, वि प का ल. अरे समजलं का, विपद अधिक काल, विपद अधिक काल, बरोबर आहे. म्हणजेच आपण काय घेतलंय, प्रथम म्हणजे द चा काय झाला, त. त चा काय झाला, त. याला कोणती संधी म्हणतो आपण, अरे कोणती संधी म्हणतो याला, समजलं का. अरे कोणती संधी म्हणतो, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण
केव्हाही कठोरच असतो. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण, दुसरा पद आहे ना, हे होतं पहिलं पद आणि हे कोणतं आहे दुसरं पद. तर ह्या दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय असते, कधी कठोरच असतो. काय असते, कठोरच असते. हे लक्षात ठेवायचं. याला म्हणतो आपण प्रथम. जर मी तुम्हाला म्हटलं वाघ अधिक पती, एक उदाहरण दिलं, वाघ अधिक पती, काय म्हणाल तुम्ही याला? ग. ग च्या समोर राहिलं काय? प. हे जो दुसरा पद आहे याचा पहिला वर्ण काय आहे मग? प. दिसते का? म्हणजेच काय, ग चा काय होते मग? बघा इथं ग, ग चा काय घेऊ? कोणती संधी झाली? प्रथम येणे. ग चा क घेतला, प त्याच्यात गेला, हे जसच्या तसं लावून दिलं. वाघ अधिक पती म्हणजेच काय? वाघ पती. याला कोणती संधी म्हणतो आपण? प्रथम व्यंजन संधी. कोणती संधी म्हणतो?